मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनात वचननामा प्रकाशित केला जाणार। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला नागरिकांनी घरात कोंडलं। उमेदवारी मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून नागपुरात किसन गावंडेंना घरात केलं बंद। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी। बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर। मुख्यमंत्रीही बंडखोरांशी संवाद साधणार। किती बंडखोर माघार घेणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार। बंडोबांना थंड करण्यासाठी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबत। निरंजन डावखरेंनी घेतली शिंदेंची भेट। ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 21 जागांवर बाजी। भाजपचे 12, शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध। ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना आज शिवसेना भवनामध्ये बोलावलं। दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न। 10 ते 12 बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन तळ ठोकून। अजित पवार पत्रकार परिषदेतून पुणे पिंपरी चिंचवडचं विजन मांडणार। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सत्ता। पत्रकार परिषदेतून अजित पवार भाजपवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित।